बुद्धाच्या विहारापासून ज्या राज्याला नाव पडलं बिहार, त्या राज्याचे मतदार, ज्या मतदारांना मतदानाचा अधिकार या देशाच्या संविधानामध्ये सर्वात आधी मिळवून दिला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. आणि त्या बिहारची जनता मतदान करण्यासाठी कायम उत्सुक राहते. याचं कारण तिथे असणारी संस्कृती जी समतेची, सामाजिक बंधुतेची आहे आणि त्या संस्कृतीला कोणताही विचार जो आपला आणि आपल्या संस्कृतीमध्ये दरार निर्माण करणारा आहे याचं लवकर आकलन होतं. आणि ही गोष्ट जर आपण पाहिली तर गेली 70 वर्ष 75 वर्ष बिहारमध्ये ज्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या तेव्हापासून तर आज पावेतो बिहारमध्ये जातीय समीकरणाचं राजकारण होत असलं तरी जातीयवादी शक्ती म्हणून तिथं राजकारण कधी यशस्वी झालं नाही. अशा या बिहारमध्ये काल परवा ज्या निवडणुका पार पडल्या, आज ज्याचं काउंटिंग किंवा मतमोजणी होते आहे, त्या मतमोजणीमध्ये तेजस्वी यादव यांची राजद जी लालू प्रसाद यादव यांनी स्थापन केलेली आणि भाजप प्रणित महागठबंधन ज्याच्यामध्ये प्रमुख चेहरा मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा होता, या दोघांमध्ये असलेली ही लढत तिथल्या जनतेनं महागठबंधनच्या बाजूला सभांमधून, प्रत्यक्ष रॅलींमधून आणि प्रत्यक्ष जनतेच्या हालचालीमधून ती दिसत असताना आज निकाल जे लागत आहेत, दुपारचा 1:15 वाजतो आहे आणि आतापर्यंत जे कल आलेले आहेत ते कल अगदी एकतर्फी वाटणारे आहेत. म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि जनता दल युनायटेड जो नितीश कुमार यांचा पक्ष आहे हे पूर्णपणे म्हणजे बहुमताच्या खूप पुढे गेलेले दिसत आहेत. आणि या संदर्भामध्ये आता तज्ज्ञ आपले वेगवेगळे विचार मांडतात. कालच सासाराममधल्या काही घडामोडी रात्रीच्या कॅमेरामध्ये ज्या टिपण्यात आल्या त्या समाज माध्यमांमध्ये व्हायरल देखील झाल्या. राहुल गांधी यांचा प्रश्न होता की प्रत्येक राज्यामध्ये ज्या निवडणुका होतात, सर्वे असतात, सगळ्या प्रकारच्या सर्वे हे म्हणत असताना की या ठिकाणी महागठबंधन विजयी होईल. जनतेमधून तसा आवाज आहे, तज्ज्ञांमधून आवाज आहे, राजकीय निरीक्षकांमधून आवाज आहे. असं काय होतं एकाएकी की या संपूर्ण निवडणुका बदलून जातात. मग काही लोक निवडणुका निकाल बदलल्यानंतर काही लोक म्हणतात की राहुल गांधी याविषयी गंभीर नाहीत, काही म्हणतात की तेजस्वी यादवची कुठेतरी चूक झाली. म्हणजे प्रत्येक राज्यातल्या विरोधी पक्षांच्या संदर्भात मग असं म्हटलं जातं. परंतु बिहारचा जो पॅटर्न, एकूण कलामधून जो विजयाचा जो कल आहे तो जो दिसतो आहे तो महाराष्ट्र सदृश्य आहे. महाराष्ट्रामध्ये देखील विरोधी पक्षनेता विधानसभेमध्ये होऊ शकलेला नाही आणि पूर्णपणे बहुमतापेक्षा खूप आघाडी महाराष्ट्रामध्ये महायुतीला मिळाली. तीच परिस्थिती बिहारमध्ये होताना दिसते आहे. परंतु बिहार हे असं राज्य आहे जे राजकारणामध्ये अत्यंत मुरलेलं आहे. बिहारच्या राजकारणामध्ये निवडणूक आयोगाने दुसऱ्या दिवशी जी किंवा चौथ्या दिवशी जी आकडेवारी दिली, त्या चौथ्या 5व्या दिवशी आकडेवारी देताना त्यांनी महिला मतदानाचं प्रमाण पहिल्या टप्प्यामध्ये 1% वाढलेलं दाखवलं, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी 8% वाढलेलं दाखवलं. भारतीय समाज हा पूर्णपणे असा जाणला जातो. बिहार हे राज्य जर आपण पाहिलं तर महिलांना त्या ठिकाणी त्यांच्या खात्यावर ऐन निवडणुकीच्या 1 महिना आधी त्यांच्या खात्यावर 10,000 रुपये पाठवले गेले कुठलेही कारण नसताना आणि निवडणूक आयोगाने याची कुठलीही दखल घेतली नाही. परंतु असं असलं तरी महिला मतदानासाठी त्याच वेळी निघतात की ज्यावेळी त्यांच्या कुटुंबातला प्रमुख निघतो. कारण बिहारच्या महिला या स्वतंत्रपणे शिक्षित आणि स्वतंत्र मत व्यक्त करणाऱ्या महिला अजूनही समोर आलेल्या नाहीत. आपल्या कुटुंब प्रमुखाच्या कलाने किंवा आपल्या कुटुंबाच्या कलाने महिला जातात आणि कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक निघाल्यानंतरच महिला त्या ठिकाणी घराबाहेर पडतात. ही तिथली एक कल्चर आहे, एक संस्कृती आहे. परंतु तरी निवडणूक आयोगाने जे म्हटलं की 8% महिलांचं मतदान अधिक झालं, मानूया. परंतु हे सांगण्यामध्ये उशीर का होतो आणि नंतर पहिल्या टप्प्याच्या मतदानामध्ये 1% आणि दुसऱ्या टप्प्याच्या मतदानामध्ये 8% फरक हा नेमका येतो कसा? अर्थात याविषयी आपल्याला शंका व्यक्त करण्याचं कारण नाही. परंतु निवडणूक आयोगाच्या अनुषंगानं अनेक तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की ही निवडणूक केवळ भाजपच्या सोबतच्या महायुतीबरोबर नव्हे तर निवडणूक आयोगाबरोबरही होते. बिहार निवडणुकीच्या आधी लोकांमध्ये हा प्रश्न प्रामुख्यानं चर्चेला गेला की बिहार हे देशाच्या राजकारणाला पूर्णपणे वळण देणार. जर बिहारमध्ये महागठबंधन विजयी झालं तर एकूण देशाच्या राजकारणामध्ये बदल होईल आणि बिहारमध्ये महागठबंधन जर पराभूत झालं तर देशाच्या सामाजिक वातावरणामध्ये म्हणजे ज्यामध्ये लोक
आंदोलित होतील अशा प्रकारची घडामोड घडेल। परंतु या संदर्भामध्ये कोणताही सामाजिक नेता पुढे यावयाला तयार नाही, तशा प्रकारचं सामाजिक संघटन उभं नाही। आणि राहुल गांधी ही यांची एक यात्रा, एक पदयात्रा निघाली, एक कार्यक्रम झाला की मध्ये त्यांचा मोठा गॅप होतो। अर्थात ते विधान करतात, कार्यक्रम घेतात, त्यांच्या पद्धतीनं ते लढतायत। ते म्हणतात की काँग्रेसमध्ये जी स्लीपर सेलची संख्या वाढलेली आहे ते स्लीपर सेल ईडीला, सीबीआयला घाबरून जात आहेत आणि मला हे हवं आहे कारण काँग्रेस मी साफ करू शकत नाही, त्यामुळे जे सोडून जात आहेत त्यांच्याशिवाय जो उरलेला पक्ष असेल तो माझा पक्ष असेल। परंतु केवळ आता ठोकताळ्यांची गोष्ट राहिलेली नाही। राज्यांमध्ये जर सरकार संपूर्णपणे महायुतीची आली तर निवडणुकांमधली प्रशासकीय यंत्रणा जी निवडणूक काळामध्ये निवडणूक आयोगाच्या अधीन असते त्या प्रशासकीय यंत्रणेच्या कामकाजावर फरक पडतो, त्यांचा कल बदलतो, त्यांची बाजू घेण्याची प्रवृत्ती बदलते, हे वास्तव आहे। आणि म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये केंद्रामध्ये सरकार मात्र स्थिर आणि राज्यांमध्ये सरकार बदलली होती। परंतु आता नवा ट्रेंड आला आहे। हा ट्रेंड असा दाखवतो की राज्यांमधली ही सरकार आपलीच असावीत आणि केंद्रातही आपली असावीत, कारण राज्याची प्रशासकीय यंत्रणा जर आपल्या कलेने नसेल तर आपल्याला इप्सित साध्य करता येत नाही। अशा प्रकारच्या काही बाबी यातून दिसत आहेत का किंवा यातून होत आहेत का? निवडणूक आयोगाची सक्रियता SIR पासून ज्या पद्धतीनं बिहार निवडणुकीमध्ये झाली ते पाहता आणि निवडणूक आयोग विरोधी पक्षांनी आणि भारतीय लोकांनी अनेक वेळा सांगूनही निवडणुकीतली टक्केवारी काही दिवसानंतर वाढवण्याची जी प्रवृत्ती आहे ती कायम ठेवलेली आहे। त्यामुळे याही निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगावर निश्चितपणे राजकीय पक्षांचा, निरीक्षकांचा, जनतेचा, मतदारांचा संशय आहे। आणि हा संशय आता रिझल्ट आल्यानंतर फक्त कोर्ट कचेऱ्यांमध्ये राहील का की तो जनआंदोलनात रूपांतरित होईल, हे येणाऱ्या काळात आता स्पष्ट होईल। एक मात्र खरं की या अनुषंगानं भारतीय समाजात विचार मागे पडला आहे आणि पैशाची प्रलोभनं ही प्रभावी होत आहेत का की पैशाची प्रलोभनाला ही जनता भुलत नाही, परंतु निवडणूक तंत्र हायजॅक झाला आहे का, अशा प्रकारचा विचार इथून पुढे आता सुरू होणार आहे। आणि त्या दिशेने लोकभावना कशा प्रकट होतील, त्याला नेतृत्व कसं प्राप्त होईल हे येणाऱ्या काळात कदाचित आपल्याला दिसेल। परंतु बिहार निवडणुका मात्र आलेले निकाल निश्चितपणे धक्कादायक आहे असं म्हणता येईल। धन्यवाद।